नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण बघूया एकदम बेकरी स्टाईल खारी कशी करायची आहे तेही घरच्या घरी, सोड्याचा अजिबात वापर न करता। त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे तुम्हाला हवे असतील तर घालू शकता, नको असतील तरी नाही घातले तरी चालू शकते। त्यानंतर त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं तेल 4 चमचे घालायचं आहे। तेल गरम करून अजिबात वापरायचं नाही, नाहीतर आपली खारी जास्त तेल शोषून घेऊ शकते। त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये जे तेल घातलेलं आहे किंवा जे जिन्नस घातलेले आहेत ते सर्व पिठाला लागण्यासाठी हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून हे पीठ 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत दुसरीकडे एका वाटीमध्ये आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं तूप 4 चमचे घ्यायचं आहे। या तुपामध्ये 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून त्याचा साठा बनवून घ्यायचा आहे। हा साठा बनवण्यासाठी आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे, त्यामुळे खारी अगदी कुसकुशीत होण्यासाठी चांगली मदत होते। साठा बनवून झाल्यानंतर आपण रेस्ट करण्यासाठी जे पीठ मळून ठेवलेलं आहे ते पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर त्याचे होतील तेवढे समान भाग करून त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। गोळे साधारण आपण चपातीसाठी बनवतो त्या पद्धतीचे केले तरी चालतील आणि आपण करून घेतलेले जे गोळे आहेत त्या गोळ्यांच्या चपात्या लाटायच्या आहेत। आपण नेहमी जी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळ ही चपाती लाटायची आहे, त्यामुळे खारी अगदी कुरकुरीत होण्यासाठी मदत होते। जर आपण जाड चपाती लाटली तर आपली खारी मऊ पडू शकते, म्हणून चपाती लाटताना थोडी पातळच चपाती लाटून घ्यायची आहे। या सर्व चपात्या लाटून घेतल्यानंतर मी पोळपाटावरती थोडासा मैदा भुरभुरलेला आहे, जेणेकरून आपली चपाती चिकटू नये म्हणून। नंतर त्यावरती चपाती ठेवून त्याला आपण तयार करून घेतलेला जो साठा आहे तो साठा चांगल्या प्रकारे लावून घेतलेला आहे। साठा लावताना अति जास्त प्रमाणात सुद्धा लावायचा नाही आणि नंतर साठा लावून झाल्यानंतर त्यावरती पुन्हा एकदा मैदा भुरभुरायचा आहे आणि त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवून परत त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे। वरच्या चपातीला साठा लावून झाल्यानंतर त्यावरती सुद्धा थोडासा मैदा घालायचा आहे आणि नंतर एका साईडनं या दोन्ही चपात्या दुमडून घ्यायच्या आहेत। चपात्या दुमडून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यावरती परत साठा लावायचा आहे आणि परत मैदा भुरभुरायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूनं चपाती दुमडायची आहे, वरून परत थोडासा साठा लावून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळी साठा लावणं अगदी गरजेचं आहे, त्यामुळे आपल्या खारीला अगदी छान असे लेयर पडतात आणि त्यानंतर दोन्ही साईडनं दुमडून चौकोनी अशी घडी घालून घ्यायची आहे। चौकोनी घडी घातल्यामुळं आपल्याला चौकोनी आकारात ही चपाती लाटणं सोपं जातं। चौकोनी आकारामध्ये ही चपाती लाटून झाल्यानंतर त्याच्या कडा थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हव्या आहेत त्या आकारामध्ये आपण सुरीच्या साहाय्याने याच्या खारी कट करून घ्यायच्या आहेत। जाडीला अशा पद्धतीनं ठेवून तुम्ही आपल्याला हव्या असणाऱ्या आकारामध्ये खारी कट करून घेऊ शकता। अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर आपण यामध्ये आपण कट करून घेतलेल्या ज्या खारी आहेत त्या खारी सोडायच्या आहेत। आपण जेव्हा खारी तळायला कढईमध्ये सोडतो त्यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीसुद्धा नको किंवा जास्तसुद्धा नको। जेव्हा आपण कमी फ्लेमवरती खारी तळायला घेतो त्यावेळेला खारी जास्त प्रमाणात तेल शोषून घेते आणि मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही खारी तळली तर वरून फक्त कलर बदलेल आणि आतले लेयर कच्चे राहतील। म्हणून खारी तळण्यासाठी मध्यम फ्लेमवर ही खारी चांगल्या प्रकारे रंग बदलेपर्यंत तुम्ही तळून घेऊ शकता। अशा पद्धतीनं आपण खारी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे खारीला एकदम विकत मिळते तशा पद्धतीने लेयर सुटलेले आहेत ते। अशा प्रकारे सोड्याचा अजिबात वापर न करता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी बेकरी स्टाईल खारी तयार झालेली आहे।
तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.